राजपूत वीर योद्ध्यांनी पराक्रमी संघर्षगाथेतून इतिहासाच्या सुवर्णपानावर अमिट नोंद करून समाजाला वैभव प्राप्त करून दिले आहे. त्यांचे स्मरण ठेवून वर्तमान स्थितीत समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येऊन समाजहित सर्वतोपरी हे ब्रीद उराशी बाळगून समाज संघटनात सक्रिय व्हावे असे आवाहन डॉक्टर के.बी. पाटील, व्हाईस प्रेसिडेंट जैन इरिगेशन सिस्टीम जळगाव तथा जागतिक कीर्तीचे केळीतज्ञ यांनी केले. ते श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक जळगाव येथील वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह राज्यस्तरीय शैक्षणिक द्वितीय संमेलनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. व्यासपीठावर उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधाकर इंगळे, नागपूर निर्मल सीड्स पाचोरा येथील संचालक व शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर जे.सी. राजपूत, प्राचार्य डॉक्टर शंकरसिंह राजपूत, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, प्राचार्य डॉक्टर महेंद्रसिंह रघुवंशी, डॉक्टर संजय शेखावत, अधिष्ठाता रायसोनी ग्रुप जळगाव, प्राचार्य डॉक्टर उदय जगताप, अध्यक्ष आयोजन समिती सकल राजपूत, प्राध्यापक समाज, उपप्राचार्य डॉक्टर एस.व्ही. पवार, प्रभारी प्राचार्य डॉक्टर किरण पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील विविध महाविद्यालय व विद्यापीठातील प्राध्यापक, प्राचार्य, उपकुलसचिव, प्राध्यापक, प्राध्यापिका परिवारासहित मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात प्राचार्य डॉक्टर उदय जगताप यांनी संमेलनाच्या आयोजनाचा हेतू व सफल करावयाची उद्दिष्टे सांगितली. वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून व दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर के.बी. पाटील यांनी भविष्यातील समाजाची दिशा कशी असावी याबाबत विवेचन करीत शिक्षण आणि मार्गदर्शन तसेच विविध उपक्रम व कार्यक्रमातून समाज संघटनाचे कार्य प्रत्येक घटकाने केले पाहिजे असे आवाहन केले. प्राचार्य डॉक्टर आर.एम. पाटील यांनी नियोजित अध्यक्ष रावसाहेब शेखावत, माजी आमदार अमरावती यांचा शुभेच्छा संदेश व विद्याभारती आणि एस.एस.बी.टी. या संस्था परिवाराचा संक्षिप्त परिचय करून दिला. प्रारंभी प्राध्यापिका ऐश्वर्या परदेशी यांनी सरस्वती वंदना व पधारो म्हारो देश हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अलकनंदा रमेश परिहार यांनी रांगोळीतून महाराणा प्रतापसिंह यांचे सुंदर चित्र रेखाटून उपस्थितांची दाद मिळवली. अध्यक्षीय समारोपात प्राध्यापक डॉक्टर सुधाकर इंगळे यांनी विचार व्यक्त करताना समाजाविषयी अपार करुणा हाच आपल्या कार्याचा आधार असावा असे सांगत समाजाचे संघटन का करावे हे जाणून घ्यायचे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचा आणि संघटन कसे करावे हे समजण्यासाठी डॉक्टर हेडगेवार यांचे चरित्र वाचा असे मत व्यक्त करून संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांचे कौतुक केले. प्रसिद्ध वक्ते तथा लेखक डॉक्टर नरसिंह परदेशी यांनी व्याख्यानातून राजपूतांचा समृद्ध इतिहास या विषयावर दृकश्राव्य सादरीकरणाच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण विचार मांडले व खरा इतिहास समाजापर्यंत पोहोचला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. यशस्वीतेसाठी आयोजन समिती सकल राजपूत प्राध्यापक समाज यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी केले. युगदूत न्यूज लाईव्ह करता राजेश पोद्दार. काही का असेल, आता काल परवा मी वीर शिरोमणी हा फक्त शब्द टाकला गुगलवर आणि त्या ठिकाणी 2025 मध्ये फेब्रुवारी मार्च मध्ये जेव्हा तरी महाराष्ट्र राज्याने एक जी.आर. केलेला आहे, त्याच्यामध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी आर्थिक विकास महामंडळ नावाचं विकास महामंडळ स्थापन झालेलं आहे. त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, आम्ही चर्चा करताना कालही म्हटलं की त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने समाजातला कोणी माणूस दिसत नाही. सर्व जेवढी त्यातली माणसं आहेत ना ती सर्व अधिकारी लोक आहेत. उज्ज्वल भविष्यासाठी एक संकल्प घेण्यासाठी जमलो आहोत. बंधू भगिनींनो, प्राध्यापक हा फक्त नोकरी करणारा माणूस नसतो, तर तो एक दिशा देणारा दीपस्तंभ असतो. समाजातील अनेक हुशार विद्यार्थी मार्गदर्शनाअभावी मागे पडत आहेत असं सरांनी सांगितलंच आहे. अनेक पालक आर्थिक अडचणीमुळे आपल्या पाल्यांना शिक्षण देऊ शकत नाही. अशा प्रत्येक कुटुंबासाठी आपली संघटना आशेचा किरण ठरली पाहिजे. आजचा दिवस आपल्या समाजासाठी देखील अत्यंत महत्वाचा आहे, कारण ही संघटना आपण समाजासाठी उभी केली आहे. ही संघटना केवळ संस्था नसून आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. तिथून त्याची खंडणी वसूल केली जात होती. याच राव भोजला त्या ठिकाणी आक्रमण करून त्यांनी मारलं आणि त्या ठिकाणी त्याला गाडून टाकलं. त्याच्याच नावाने पुत्राची समाधी त्या ठिकाणी निर्माण झाली आणि ती समाधी नंतरच्या काळामध्ये शेरसिंग राणा गेला आणि त्यांनी ते खोदून काढली.
हा इतिहास मी पुढे आणला की सत्ताचं युद्ध काय महत्वाचं होतं आणि तैऱ्यांचं महत्वाचं युद्ध काय होतं की ज्याच्यामध्ये राणा पृथ्वीराज चव्हाणांनी कशा पद्धतीने त्याचा पराभव केलेला आहे हे सगळं मांडलं. याशिवाय आमच्यावर फक्त हा जे चंद्रप्रदाईचा खोटा इतिहास माती मारला गेला तोही कसा खोटा होता हे मांडण्याचा मी प्रयत्न केला होता. आपण म्हणतोच कि रेत के नाव लेकर जो समुद्र से शर्त लगाए वो राजपूत, जो अंधारों पे चले और फिर भी अपनी मूछों को ताव दे वो राजपूत, और जिसका सर कट जाए फिर भी धड़ दुश्मन से लड़ता रहे वो राजपूत. राजपूत असण्याचा खरा अभिमान आपणास आहेच. मी सर आपले आभार कसे मानावेत. खर तर या द्वितीय संमेलनाचं अत्युच्च क्षण जर कुठले असतील तर ते आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून आणि हा राजपूतांचा समृद्ध इतिहास ऐकता पाहता वाचता आम्हाला स्वतःवरच वेगळा अभिमान वाटतोय आणि नक्कीच समाज संघर्षासाठी काहीतरी करावी अशी उर्मी मनात दाटून येते आहे. आणि या संदर्भातली सूचना देण्यासाठी मी आदरणीय डॉक्टर सुधाकरजी इंगळे सर आपणास आमंत्रित करतो. अगदी 1 मिनिटाची सूचना आहे आणि नंतर एक चविष्ट स्वादिष्ट भोजन आपली वाट